नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय. आजचा घटक आहे सूत्रसंचालकाने फुकटचे बोलू नका. तुम्हाला ज्यावेळेस कार्यक्रमाला आमंत्रित केलं जातं तेव्हा तुम्ही तुमचं मानधन ठरवा. त्याबद्दल जे तुम्ही बोलणार आहे त्याबद्दलचं संयोजकांशी कार्यक्रमाच्या अगोदर ज्यावेळेस तुम्हाला फोन आलाय, कार्यक्रमाचं निमंत्रण ज्या वेळेस तुम्हाला दिलं गेलंय, त्याच वेळेस तुम्ही कार्यक्रमाबद्दल तुमच्या मानधनाबद्दल बोलून घ्या. नाहीतर त्यांनी बोलवलंय आणि तुम्ही जा, कार्यक्रम संपल्यानंतर ते 2 रुपये देतील याची वाट पाहिली तर तुमची संपूर्ण वाट लागेल. म्हणून या निमित्तानं मी सूत्रसंचालकांना सांगेल, ज्यावेळेस तुम्हाला कार्यक्रमाला आमंत्रित केलं जातं त्यावेळेस त्या संयोजकांशी, ज्यावेळेस संयोजक कार्यक्रमाची दिनांक कार्यक्रमासाठी तुम्हाला फिक्स करतो त्यावेळेस सूत्रसंचालकांनी देखील मी मानधनाशिवाय कार्यक्रमाला येत नाही, मी जे बोलणार आहे त्याचं मी पैसे घेतो, फुकटचे कुठेही कुणी बोलवलं तर तिकडे तुम्ही जाऊ नका. कारण फुकटचं दिलं तर लोकांना त्याचं महत्त्व समजत नाही. म्हणून फुकटचे तुम्ही वाटत गेला तर तुमची किंमत किंवा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करताय त्याबद्दल लोकांना अजिबात आकर्षणच वाटणार नाही. लोकांना त्याबद्दलची काही किंमत वाटणार नाही. त्याला फोन केला की तो येतो, कार्यक्रमात बोलतो आणि निघून जातो, तो माझा ऐकतो, असं संयोजक इतरांना, परिसरातल्या माणसांना सांगत असतात. आणि तो निवेदक काय एका फोनवर येतो आणि तो अजिबात पैसे घेत नाही, मानधन स्वीकारत नाही आणि अतिशय चांगला आहे एवढं म्हणण्यापुरते ते संयोजक त्या निवेदकाबद्दल चर्चा करतात आणि त्या निवेदकाला बाजारपेठीमध्ये कोणत्याच प्रकारचं स्थान नसतं. आणि कार्यक्रम संपल्यानंतर ज्या माणसांसाठी आपण त्या कार्यक्रमाला अर्धा पाऊण तास सूत्रसंचालन केलंय ती माणसं त्यानंतर त्या सूत्रसंचालकाशी बोलत देखील नाही. कुठे भेटली तर ओळख सुद्धा देत नाही, विचारपूस देखील करत नाही. त्यावेळेस सूत्रसंचालकांनी हे सर्व बाबी लक्षात घेऊन ज्यावेळेस तुम्हाला कार्यक्रमाला बोलवलं जातं त्यावेळेस तुम्ही स्पष्ट सांगा, मला तुम्ही बोलवताय परंतु त्या बदल्यात मी त्या कार्यक्रमाबद्दलचं असणारं माझं मानधन याबद्दल तुम्ही चर्चा करा, याबद्दल तुम्ही बोला. मी इतके पैसे घेतो, मी फुकट कोणत्याही कार्यक्रमाला जात नाही, असे त्या संयोजकांना सूत्रसंचालकाने बोलणाऱ्या व्यक्तीनं, माईकवर बोलणाऱ्या व्यक्तीनं हे ठामपणे, निक्षूनपणे सांगणं आता गरजेचं झालेलं आहे. ज्यावेळेस एखादी गोष्ट तुम्हाला फुकटची मिळते तेव्हा त्या गोष्टीला काही किंमत राहत नाही. त्यासाठी सूत्रसंचालकांनी कार्यक्रमाला जात असताना त्यावेळेस संयोजकांना सांगा, मी कार्यक्रमाला ज्याप्रमाणे मला बोलवताय त्याप्रमाणे माझं मानधन अमुक आहे आणि ते मानधन मी कार्यक्रमाला आल्यानंतर मला द्यावं लागेल, हे स्पष्टपणे त्यांच्याशी बोला. आणि तुम्ही जर मनात असा भ्रम ठेवून की कार्यक्रम झाल्यानंतर ते पैसे देतील, अजिबात संबंधित कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक अजिबात निवेदकाला पैसे देत नाहीत. त्यासाठी सूत्रसंचालकांना विनंती आहे, तुमची किंमत तुम्हाला वाढवायची असेल, तुमचं नाव तुम्हाला मोठं करायचं असेल आणि तुमच्या पदाला, नावाला जर किंमत द्यायची असेल तर सूत्रसंचालकाने कार्यक्रमामध्ये जाताना फुकटचे कुठेही बोलू नका. त्या बदल्यात मोबदला स्वीकारा आणि मोबदल्याशिवाय अजिबात कुठेही जाऊ नका. कारण लोकांना तुम्ही फुकट वाटत गेला तर लोकांना त्या गोष्टीची किंवा त्या निवेदकाची अजिबात किंमत राहत नाही. तर सूत्रसंचालकांना या निमित्ताने मी सांगेल, कार्यक्रमाला संयोजक मंगल कार्यालयावर खर्च करतो, कार्यक्रमात संयोजक हार, नारळ, शाली इत्यादीला खर्च करतो, कार्यक्रमामध्ये अगदी पाण्याच्या बाटल्या असतील त्याला खर्च करतो, जेवणावळीवरती खर्च करतो, मंडपावरतीच खर्च करतो, इव्हेंट मॅनेजमेंटवरती संयोजक खर्च करतो. मग जे कार्यक्रमाला, लग्न समारंभाला उपस्थित असणारे अगदी भटजींवरती स्वागत करत असतो, भटजींवरती तो खर्च करत असतो, त्यांना मानधन देत असतो. मग सूत्रसंचालक हा फुकट का आला पाहिजे आणि त्यासाठी सूत्रसंचालकांनी देखील ही बाब प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेस तुम्हाला बोलवलं जातं त्यावेळेस त्यांना ठामपणे सांगा, ज्यावेळेस तुम्ही कार्यक्रमाची तारीख किंवा मी येण्याचं निश्चित करताय
त्या पद्धतीनं माझं सूत्रसंचालनाचं मानधन देखील तुम्ही निश्चित करा. त्याबद्दलचा मोबदला तुम्हाला द्यावाच लागेल हे सूत्रसंचालनाने सांगावं. आणि हे जर तुम्ही सांगितलं नाही तर तुमची किंमत राहणार नाही आणि तुम्ही झिरो असाल. त्यासाठी सूत्रसंचालकांना या व्हिडिओच्याद्वारे मी विनंती करतो की तुम्ही कुठेही फुकट जाऊ नका. नाही कार्यक्रम सोडून द्या, त्या वाचून काहीही तुमचं चाललेलं नाही आणि त्या कार्यक्रम असेलच म्हणजेच तुमच्याकडे पैसे असतील किंवा तुमचं जीवन असतील, असा अजिबात काही नसतं. त्यासाठी सूत्रसंचालकाने आपल्याला बोलवलंय म्हणजे भावनिक न होता त्याबद्दलचा मोबदला सूत्रसंचालकाने स्वीकारावा. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.